तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय एका हिडन प्लेसला. तर ते फायनली आमचं सक्सेसफुली झालेलं आहे प्लॅन, म्हणजे अजून व्हायचं आहे तसं. तर निघालोय आम्ही. तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि हिडन प्लेस म्हणजे तुम्हाला काय जर जाणून घ्यायचं असेल तर ब्लॉग कंटिन्यू बघा शेवटपर्यंत, कारण मजा खूप येणार आहे आणि तुम्हाला तिथे जाऊन कळेल की नक्की हिडन प्लेस काय आहे ते. सबस्क्राईब करून टाका. चला. जे वायकर असतील त्यांनाच कळेल की हा रोड कोणता आहे ते. तर मित्रांनो, ज्यांनी कोणी आधीचे ब्लॉग बघितले असतील त्यांना समजलं असेल की मी कुठं आलो इथे. आणि इकडं आल्यानंतर एवढं छान वाटतं ना, काय सांगतो तुम्हाला. तुम्हाला दाखवतो एक मिनिट. हा रोड बघू शकता तुम्ही, आधीच्या ब्लॉग मध्ये कसा होता ते बघा काय, तिकडून डॅम दिसतोय आपलं धोम धरण. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलोय धोम धरणाच्या इथल्या नवीन पुलावरती. व्ह्यू बघा फक्त. हे तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलंय, परत एकदा बघा. आणि ते तुम्हाला ठिकाण सांगतो मी आता कुठे. आपण क्रॉस करून तर इकडं आलोय. पूल क्रॉस करून आल्यानंतर आपण जायचंय पहिल्यांदा राईट साईडला. एवढं भारी वाटतं ना. इथं आता ट्रेंडिंगचा विषय चालू आहे, सगळेजण इथं फोटो काढायला येतात. आपण पण तेच काढा. हो, रस्ता भयानक आहे. रस्ता फक्त थोडासा खराब आहे, त्यामुळं सांभाळून या. थोडासा काय वातावरण दिसते ना गाईज, बघा ना. खड्ड्यातनं थोडं सांभाळून या. बघा, पूर आल्यानंतर तिथून एवढ्या सगळ्या परिसरातनं पाणी जात असतं. एवढं खतरनाक दिसतंय ना, बघितलंयच तुम्ही ते. आणि आता आम्ही एवढं खुश झालोय कारण की थोडा सनसेट पण आहे इथं. फोटो एकदम मस्त येणार आहेत. तो दाखवतो सिनेमॅटिक शॉट मध्ये. मित्रांनो, फायनली आम्ही पोचलेलो आहे. आणि आल्यानंतर आपण गाडी इथे पार्क करू शकताय. बघा, इकडे एवढं सारं परिसर आहे. तर चला आता बघूया आपण. गपलती उर्फ सोन्या म्हणतात त्याला. तर बघू शकताय गाईज व्ह्यू. सनसेट एवढा भारी झालाय ना. इथून सगळं पाणी जातं. हो, स्नॅप टाक ना भाऊ. स्नॅप महत्वाचं आहे. तर हीच जागा तुम्हाला दाखवायची होती. काही ज्यांना माहिती नाही त्यांनी कमेंट करून सांगा कशी वाटली जागा ते. आपल्याला अजून तिथं जायचंय. ते दिसतंय ना, ते पांढरं पांढरं तिथं जायचं. तिथं फोटो एकदम मस्त येतात ना, एकदम खतरनाक मध्ये. आणि गाईज तुम्हाला सांगतो, इथं आम्ही पोहायला यायला येतो. एवढं भारी नाही इथं पोहायला. म्हणजे उन्हाळ्यात तर तुम्ही बघितलं, म्हणजे एक मी ब्लॉग केला येतो, तर उन्हाळ्यात जर बघितलं ना तर इथे एवढे जण पोहायला येतात. म्हणजे लेडीज जेंट्स सगळेजण, काय विषय नाही. एवढं भारी जागा इथं. तर खूप मस्त वाटतं. अरे चल ना मला, चला तिकडे जाऊया एकदा. हां खाली हो, ते आपल्या हिडन प्लेस दाखवायची ती आपल्याला. तर मित्रांनो, हिडन प्लेसचं मिनिंग काय आहे, तर एक लपलेली जागा, तेच तुम्हाला दाखवायचं आहे. म्हणजे ती. चला. पाणी बघू शकताय. आपल्याला नाश्त्याला ठेवली. काय बिर्याणी? मसाली भाती खायचा. अरे ते काय बोलेल. बघू शकता ह्या छोटे छोटे मासे कसे आहेत. कुठे आहेत की छोटे छोटे. हिडन प्लेस गाईज. मित्रांनो, पुढून त्या कारण दगड खूप आहेत पुढे.
हे कुठून जायचे बाळ? हा कुठून जायचे? इकडून खाली इकडून खाली कुठून? इथं हा इकडं. सॉरी काय. एवढं भारी वाटते ना इथं. एवढे जण फोटो काढायला येतात. आर्यन आपणच फोटो काढले नाहीत पण अजून. मग पहिले माझे फोटो काढतो काढू बाबा. तर आम्ही आज काढणार आहे फायनली ते. एक स्वप्न पूर्ण होतंय छोटस. आळू या फक्त इकडे दगड बघ. प्लेन रस्ता होता कुठे पण ऍडव्हेंचर करायचं वय ना मला. ह्याच्यात काय ऍडव्हेंचर करणार? अरे हे बघ ना दगडाच्यात भाऊ. वाईज प्लेस बघू शकता तुम्ही कशी. अभि इथे दगडा उभा राहा ना. थांबा एक मिनिट. ह्या दगडावरून तुम्हाला दाखवतो. बरं बघू शकताय गाईज. हा इकडं आपला पाचिरा. हेच हिडन प्लेस आहे लपलेलं. मी तुम्हाला मागाशी बोललो ना इथं पोहायला यायला येत. आता इथं पण येतात पोहायला यायला. आणि ज्यावेळेस पूर येतो का नाही त्यावेळेस एकदम सगळं खतरनाक मध्ये वाटतं ना इथं. तर बघा फायनली आपण पोचलो इकडे. ह्याच ठिकाणी यायचं होतं. इथंच फोटो काढतात सगळेजण. तुम्हाला जे पांढरे दिसतात ना सगळेजण उभे राहिलेले ते सगळेजण इथं सारतात. चला मस्ती करायची सवयच यार यांनी. तिकडं मशी घेऊन चालले ते काका आणि त्याची मस्ती चालली इकडे. ए वाळ चल. तर काय आता सिनेमॅटिक शॉट बघा काय काय. माझा फोटो क्लिक कर आता तुझे राहून दे. मित्रांनो कसं वाटलं मग हे लोकेशन? सिनेमॅटिक शॉट तुम्ही बघितले असतील. एकदम भारी आलेत ना? कमेंट करून नक्की सांगा. हा कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण आमचा खूप दिवसापासून प्लॅन चालला. दादा मला सारखं बोलतोय चल चल चल. पण मी स्टार्ट होतो. पण आज नेमका प्लॅन सक्सेसफुल झालाय. इकडे येऊन एवढं मस्त वाटतंय. एकदम थंडगार वातावरण. एकदम शांत वातावरण आहे. तिकडे झऱ्याचा आवाज आहे. पाण्याचा आवाज मस्त पैकी. दादा एकदा लोकेशन दाखव रे परत एकदा. लोकेशन परत येतं बघा. बघू शकता पूर्ण एकदम टॉप मध्ये लोकेशन आहे. तुम्हाला फोटो बिटो काढायचे एकदम भारी वाटतंय. आम्ही इकडे खूप फोटो काढले. आता आमचे जे क्लिक्स येणार आहेत म्हणजे जे फोटो येणार आहेत स्टेटसला स्टोरीला ह्याला जे पडणार आहेत ते तुम्ही बघून एवढे खुश व्हाल. आणि तुम्ही पण याल नक्कीच. भारी एवढं वाटतं. इकडे आल्यानंतर काही शब्दच येणं झालेत बोलायला मला. त्यामुळं तर बघत राहा. अजून एक तुम्हाला जागा दाखवायची आहे म्हणजे त्या साईडचा पाचिरा तुम्हाला बोललो ना ते. तर बघत राहा कंटिन्यू आणि कमेंट करून टाका. तिकडे जाऊया आपण तिकडे चला. थांब जरा. इकडून पडलं ना बाबा. दादाला कोंडी नको कपडे घातली दुसरी. थांब की दम लागला. मित्रांनो फायनली पोचलेलो आहे आपण. आर्यन येऊन खेळायला पण लागला इकडे. व्हायचं का बघू शकता मित्रांनो. ते ठिकाण तिथं आपण गेलेलो आणि हे दुसरं ठिकाण हे जराचा आवाज येतो ते बोललो ते. काय एवढं भारी वाटतंय ना काय सांगतो मला. आणि आता इथे पण फोटो आम्ही क्लिक करणार आहे. इथे पण तुम्ही बघा आणि सिनेमॅटिक शॉट पण घेतो ते पण तुम्ही बघा.
पोहायचा जायचा एवढा मूड झाला ना आता इथे येऊन, तर आम्ही कपडे आणलेले आहेत, असा विषय झालाय. जाऊ दे, तुम्ही आमच्या फिलिंग समजू शकताय, नक्की विजिट करा इकडं. तर मित्रांनो, आपल्या हिडन प्लेस पाहून झालेले आहेत. तर कशा वाटल्या हिडन प्लेस ते नक्की कमेंट करून सांगा एकदा. आणि तुम्ही पण एकदा या जागेला व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला पण मस्त फील वाटेल. आणि मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझ्यावर एक मित्र असतो माझा, पण तो माझ्यावर यायला जरा त्याला नाही वाटतं. काय सांगू तुम्हाला. पण आता आमचे फोटो बघून एवढा चालणार आहे ना तो, मी आम्हाला परत घेऊन येणार आहे, तुम्हाला सांगतो मी. आणि चला आता गाडीकडे जाऊया, कारण की इकडे अंधार पण खूप पडायला लागलाय. आणि आता हे वातावरण बघा, आणि एकदम ऑरेंज ऑरेंज झाले सगळं मागचं. जास्त पण उशीर करू नका, कारण लय गार लागतं इथं. आवीला विचार किती गार लागते. मग आता जाताना होणार आहे तसं. आता मी गाडी त्याकडे चालवायची होणार आहे, मी चालवणार नाही गाडी. चल. मित्रांनो, फायनली आपण आपल्या गाडीपाशी पोचलेलो आहे आणि आता आपण निघणार आहे, कारण की खूप लेट झालाय. अंधार असं लागणार ना आता. गाडी काय विषय नाही, गाडी नाही भाऊ, चला भाऊ ना आपला जान आहे माझी जान. चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा, आणि भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सबस्क्राईब करून टाका चॅनलला आपल्या, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील. लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण ह्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग व्लॉग्स तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही. चला. आणि मित्रांनो, एक गोष्ट सांगायची आपल्याला तुम्हाला, की आता 10K लवकरात लवकर होतील, तर सबस्क्राईब करून टाका प्लीज. चला. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.